सर्वांना नमस्कार. आपण पाहतोय धुरळा आणि पैंजण भाग 4. भाग 4 वणवा आणि काळजीची ओढ. त्या दिवशी जुन्या गल्लीतून देशमुखांच्या मशीन्स, पोलिसांचा ताफा आणि त्यांच्या बाउन्सर्सची फौज त्या वेगाने मागे फिरली. त्याच वेगाने संपूर्ण सोलापूर शहरात एकच बातमी वाऱ्यासारखी पसरली. एका 22-23 वर्षाच्या शिकून आलेल्या पोरीने आणलेला देशमुखांचा मोठा तोरा सत्याने एका झटक्यात मातीत मिळवला. चहाच्या टपऱ्यांपासून ते तालुक्याच्या कट्ट्यांपर्यंत प्रत्येक ठिकाणी फक्त सत्यजित राजेबाळ म्हणजेच आपल्या सत्याच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. इकडे शहराच्या सर्वात पॉश भागात असलेल्या देशमुख बंगल्याच्या बंद खोलीमधली हवा मात्र प्रचंड तापलेली होती. विजयराव देशमुख यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढे अस्वस्थ आणि पराभूत झाल्यासारखे दिसत होते. त्यांच्या हातातला सिगार विझून गेला होता, तरी त्यांचं तिकडे लक्ष नव्हतं. ते खोलीतल्या खोलीत वेड्यासारख्या फेऱ्या मारत होते. समोर काव्या शांतपणे खिडकीबाहेर पाहत उभी होती. तिच्या चेहऱ्यावर आता आधीसारखा उथळ राग किंवा अहंकार उरला नव्हता, तर एक खोल विचार, अस्वस्थता आणि एक अनामिक हतबलता दाटून आली होती. तिने आज स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं की ज्या सत्तेच्या आणि पैशाच्या बळावर तिचे वडील अख्खं साम्राज्य चालवत होते, ती सत्ता आणि तो माज सत्याच्या एका हाताच्या इशाऱ्यासमोर, त्याच्या एका नजरेसमोर किती तकलादू आणि पोकळ ठरला होता. मी त्या एरियाच्या इन्स्पेक्टरला उद्याच्या उद्या सस्पेंड करायला लावतो. विजयराव अचानक टेबलवर हाताची मूठ मारत जोरात ओरडले. माझ्या मशीन्स तिथून एका रस्त्यावरच्या पोराच्या भीतीपोटी रिकाम्या हाताने परत आल्या. विजयराव देशमुखांचा रस्ता अडवणारा तो सत्या अजून जन्माला यायचाय. काव्या, तू तिथेच उभी राहून पोलिसांना कडक ॲक्शन घ्यायला का नाही सांगितलीस? गोळीबार करायला सांगायचा होता ना त्या गुंडावर. काव्या हळूच खिडकीकडून वळली. तिचा आवाज तिच्या वडिलांच्या ओरडण्याच्या अगदी उलट कमालीचा शांत आणि गंभीर होता. डॅड, शांत व्हा. तिथे पोलिसांची किंवा साळुंकेची काही चूक नव्हती. तिथली परिस्थिती तुम्ही एसी केबिनमध्ये बसून नाही समजू शकत. तिथल्या हजारो लोकांच्या डोळ्यांमध्ये मी कायदा नाही तर सत्याबद्दलचं वेड पाहिलंय. जर पोलिसांनी तिथे एकावर जरी लाठी उचलली असती तर आज संपूर्ण सोलापूर पेटलं असतं आणि आपण त्यात खाक झालो असतो. तो सत्या, तो तिथल्या लोकांसाठी फक्त एक माणूस नाहीये, तो त्यांचा देव आहे. आपण फक्त एका जमिनीच्या तुकड्यासाठी, एका मॉलच्या फायद्यासाठी लढतोय डॅड. पण तो माणूस त्याच्या मातीसाठी, त्याच्या अस्मितेसाठी आणि तिथल्या गरिबांच्या हक्कांसाठी लढतोय. त्याला बळाने, पैशाने किंवा पोलिसांच्या धाकाने हरवणं अशक्य आहे. अशक्य? देशमुखांच्या डिक्शनरीमध्ये हा शब्दच नाही काव्या. विजयरावांच्या डोळ्यांमध्ये क्रूर, जुना आणि कसलेला कपट अचानक चमकला. तो सत्या जर त्या गल्लीतल्या लोकांच्या जोरावर एवढ्या उड्या मारत असेल तर आधी त्याची ती लोकशक्तीच मला मोडावी लागेल. बघूया लोक त्याच्या पाठीशी कसे उभे राहतात ते. साळुंके. त्यांनी दरवाजाबाहेर भीतीनं थरथरत उभ्या असलेल्या साळुंकेला आतमध्ये बोलवले. साळुंके कंबर वाकून आतमध्ये आले. त्यांच्या कपाळावर घाम जमा झाला होता. जी साहेब, काय हुकूम? ऐक साळुंके, त्या जुन्या बाळे गल्लीच्या वेशीवर आपलं जे सिमेंटचं मोठं गोडाऊन आहे तिथे आज रात्री आपली विश्वासू माणसं पाठव आणि महापालिकेतल्या आपल्या माणसांना आत्ताच्या आत्ता फोन कर. त्या संपूर्ण एरियाचा वीज पुरवठा आणि पाण्याचे कनेक्शन तांत्रिक बिघाडाचं कारण देऊन अनिश्चित काळासाठी कापून टाका. जर सरळ बोटाने तूप निघत नसेल तर बोट वाकडं करावं लागतं. एकदा का त्या गल्लीत अंधार झाला, पाण्याचा ठिपूस मिळेनासा झाला आणि उन्हाने लोक तडफडू लागले की ते स्वतःच्या सत्याला शिव्या घालतील आणि वाडा खाली करायला सांगतील. बघूया उपाशी पोट्याने अंधारात राहून हे लोक सत्याच्या मागे किती दिवस उभे राहतात. विजयरावांनी त्यांचा क्रूर बिझनेस प्लॅन हसत हसत सांगितला. काव्याला हे ऐकून प्रचंड धक्का बसला. तिचा चेहरा गोरामोरा झाला. डॅड, हे अत्यंत नीच आणि चुकीचं आहे. बिझनेसच्या नावावर एका वाड्याच्या हट्टासाठी आपण अशा निष्पाप गरीब लोकांना, लहान मुलांना कसं विटेस धरू शकतो? हा कसला बिझनेस? हा बिझनेस नाही काव्या, हे युद्ध आहे आणि युद्धात सगळं काही न्याय असतं. तू अजून लहान आहेस, बाजूला राहा. विजयरावांनी थंडपणे उत्तर दिलं आणि वळून फोन लावायला सुरुवात केली. त्याच रात्री साधारण 9च्या सुमारास संपूर्ण जुन्या बाळे गल्लीतली वीज अचानक कट झाली. जागोजागी असलेले पथदिवे विझले आणि संपूर्ण परिसर काळोखाच्या विळख्यात सापडला. काही वेळातच नळाचं पाणीही बंद झालं. मे महिन्याचे कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरातील उकाड्याने लोक घामाघूम झाले. लहान मुलांची रडारड सुरू झाली. वृद्ध माणसं दम टाकू लागली. गल्लीतल्या बायका हातात रिकामे हंडे घेऊन रस्त्यावर आल्या. संपूर्ण गल्लीमध्ये एकच गोंधळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यातच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन देशमुखांच्या काही भाडोत्री गुंडांनी गल्लीच्या तोंडाशी बाईक्सवरून येऊन हुल्लडबाजी करायला, मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केली, जेणेकरून लोकांमध्ये दहशत पसरावी. बाळेंच्या जुन्या वाड्याच्या विशाल ओसरीवर एका कंदिलाच्या अंधुक प्रकाशात सत्या त्याच्या काही खास मित्रांसोबत बसला होता. गल्लीतली ही अचानक झालेली अस्वस्थता आणि लोकांची धावपळ पाहून त्याचा उजवा हात संजा रागाने लाल होऊन म्हणाला, सत्या भाऊ, हा त्या देशमुखांचाच गेम आहे.
दिवसा मशीन्स मागे घ्याव्या लागल्या ना, म्हणून आता रात्रीच्या अंधारात हे असले घाणेरडे धंदे करायला लागलेच साले. मला फक्त हुकूम दे भाऊ, आमच्या पोरांना घेऊन जातो आणि देशमुखांच्या त्या वेशीवरच्या गोडाऊनची नासधूस करून येतो, त्यांची हवाच टाईट करतो. सत्या सोफा सोडून संतपणे उठला. त्याच्या हातात एक जुनी लोखंडी टॉर्च होती. कंदिलाच्या पिवळसर प्रकाशात त्याचा कडक चेहरा, कोरलेले ओठ आणि डोळ्यांमधली शांत पण भयंकर धग स्पष्ट दिसत होती. त्याने संजयच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला खाली बसवलं. नाही संजय, आपण अजिबात कायदा हातात घ्यायचा नाही. सत्याचा आवाज कमालीचा धीरगंभीर होता. विजयराव देशमुखांना हेच पाहिजे की आपण रागाच्या भरात काहीतरी चुकीचं पाऊल उचलावं, तोडफोड करावी आणि मग पोलिसांना, मला आणि आपल्या पोरांना आत टाकायला अधिकृत कारण मिळावं. आपण त्यांच्या सापळ्यात अडकायचं नाही. त्यांनी वीज आणि पाणी कापलंय ना, मग आधी माझ्या लोकांची सोय करा. संजय, आपल्या वाड्यातली ती 100 वर्ष जुनी विहीर आत्ताच्या आत्ता साफ करा. वाड्यातला मोठा जनरेटर बाहेर काढा, त्याला डिझेल टाका आणि चालू करा. वाड्याचे दरवाजे लोकांसाठी उघडा. गल्लीतल्या प्रत्येक घरात पाणी आणि प्रकाश पोहोचला पाहिजे. हा सत्या जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझी माणसं अंधारात आणि तहानलेली राहणार नाहीत. जा, कामाला लागा. सत्याच्या एका शब्दावर त्याची सगळी पोरं कामाला लागली. अवघ्या तासाभरात वाड्याचा तो भव्य जनरेटर धडधड करत सुरू झाला. वाड्याच्या आवारातून मोठमोठे विजेचे वायर बाहेर गल्लीत ओढले गेले आणि गल्लीतले खांब पुन्हा एकदा प्रकाशाने उजळून निघाले. वाड्यातल्या विहिरीवरून पोहरे आणि बादल्या भरून भरून गल्लीतल्या घराघरांमध्ये पाणी पोहोचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालं होतं. सत्या स्वतः त्याचा पांढरा शर्ट बाजूला ठेवून अंगावर फक्त एक बनियान घालून खांद्यावर पाण्याचे जड हंडे घेऊन वृद्ध आणि असहाय्य महिलांच्या घरामध्ये जात होता. त्यांना धीर देत होता. त्यांचा हा अत्यंत केअरिंग आणि जमिनीवरचा अंदाज पाहून गल्लीतल्या लोकांच्या डोळ्यांमध्ये त्याच्याबद्दलचा आदर आणि प्रेम अजून 100 पटीने वाढलं. लोकांच्या मुखातून फक्त एकच शब्द निघत होता, आमचा सत्याभाऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी काव्याला तिच्या डॅडच्या या कट कारस्थानाचा आणि अमानुष वागणुकीचा प्रचंड पश्चाताप होत होता. तिचा स्वतःचा एक स्वाभिमान होता. ती कॉर्पोरेट विश्वातली मुलगी होती, पण ती मनातून क्रूर किंवा वाईट अजिबात नव्हती. रात्रभर तिला नीट झोप लागली नाही. तिने ठरवलं की ती स्वतः तिथे जाईल आणि लोकांना मदत करेल. तिने तिच्या ऑडी कारच्या डिकीमध्ये स्वतःच्या पैशाने विकत घेतलेल्या पाण्याच्या शेकडो बॉटल्स, काही फळं आणि बिस्किटांचे बॉक्स भरले. डॅडना किंवा साळुंखेला काहीही न सांगता ती एकटीच गाडीत घेऊन पुन्हा एकदा त्या जुन्या गल्लीच्या दिशेने निघाली. पण आज जेव्हा तिची गाडी गल्लीत शिरली तेव्हा तिथलं चित्र पाहून ती थक्क झाली. वीज पाणी कापूनही तिथले लोक हतबल किंवा घाबरलेले नव्हते. उलट त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान होतं. वाड्याच्या बाहेर लोकांची मोठी गर्दी होती, जणू काही एखादा सण असावा. लोक वाड्यातून पाणी भरून आनंदाने बाहेर येत होते. काव्याने गाडी बाजूला पार्क केली. आज तिने कोणतेही पाश्चिमात्य कपडे घातले नव्हते. एक साधा हलक्या निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. केसांची साधी वेणी घातली होती. ती जशी गाडीतून उतरून पाण्याच्या बॉटलची बॅग हातात घेऊन वाड्याच्या दिशेने चालत निघाली, तसं तिथल्या लोकांनी तिच्याकडे अत्यंत रागाने आणि अविश्वासाने बघायला सुरुवात केली. बघा, ती देशमुखांची पोरगी आली आहे परत. काय करायला आली आहे कोण जाणे, अशी कुजबूज तिच्या कानावर पडत होती. पण काव्याने तिची नजर खाली ठेवली आणि ती तशीच पुढे जात राहिली. वाड्याच्या मुख्य अथांग चौकात सत्या उभा होता. त्याच्या अंगावरचा पांढरा कुर्ता घामाने, विहिरीच्या मातीने आणि गाळाने पूर्णपणे माखला होता. त्याचे केस विखुरलेले होते, पण त्याच्या चेहऱ्यावरचा तो लोकल टशन आणि रुबाब तसाच होता. तो मजुरांसोबत मिळून पाण्याच्या मोठ्या टाक्या व्यवस्थित करत होता. अचानक तिथल्या लोकांची हालचाल थांबली आणि सत्याची नजर गर्दीतून वाट काढत सरळ त्याच्या दिशेने येणाऱ्या काव्यावर पडली. सत्याच्या हातातला पोहरा तिथेच थांबला. त्याने कपाळावरचा घाम हाताने पुसला, हातातली वस्तू खाली ठेवली आणि तो अत्यंत संत, मोजक्या पण वजनदार पावलांनी काव्याच्या दिशेने चालत आला. त्याच्या अंगातून ताजी माती, विहिरीचं पाणी आणि एका उग्र गावठी अत्तराचा संमिश्र सुवास येत होता, जो काव्याच्या नाकात थेट शिरला. मॅडम, आज पुन्हा? सत्या अगदी तिच्या समोर येऊन थांबला. त्याने त्याचे हात छातीवर दुमडले. त्याच्या आवाजात एक खोल, उपरोधिक आणि धारदार टोक होतं. आज तर तुमच्या मशीन्स आणि पोलीस पण नाही आलेत सोबत. मग काय, रात्रीच्या अंधारानंतर आज सकाळी या गरिबांची काय अवस्था झाली आहे हे बघून आनंद घ्यायला आणि फोटो काढायला आलात का? काव्याने तिच्या डोळ्यातली अस्वस्थता लपवण्याचा प्रयत्न केला. तिने तिच्या हातातील पाण्याच्या बॉटल्सची जड बॅग पुढे केली. मिस्टर सत्यजित, मी इथे माझ्या डॅडतर्फे, आमच्या कंपनीतर्फे तुमची माफी मागायला आली आहे. मला खरोखरच माहिती नव्हतं की डॅड एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन लोकांचं पाणी आणि वीज कापतील. मला या गोष्टीचा प्रचंड पश्चाताप होतोय. मी माझ्या परीने काही मदत आणली आहे. प्लीज ही तुमच्या लोकांसाठी ठेवा. सत्या तिची ती बॅग आणि तिचे ते नाजूक हात पाहत राहिला. मग तो अचानक मोठ्याने गुदगुल्या झाल्यासारखा हसला. पण त्या हसण्यामध्ये कडक टशन आणि अभिमान होता. त्याने काव्याच्या हातातील त्या महागड्या बॅगकडे न बघता थेट तिच्या सुंदर हरवलेल्या डोळ्यांमध्ये पाहिलं. मदत? देशमुखांची मुलगी आणि ती या सत्याच्या लोकांवर दया करणार?
मॅडम, तुमचे वडील रात्रीच्या काळोखात चोरून आमचं पाणी आणि वीज कापतात आणि त्यांची मुलगी सकाळी येऊन आम्हाला प्लॅस्टिकच्या बाटलीतलं पाणी वाटून उपकार करते. हा बिझनेसच्या कोणत्या पुस्तकातला मॅनर्स आहे हो? की हा पण तुमच्या काही नवीन प्लॅन आहे? मी तुमच्याशी कोणतीही चाल खेळत नाहीये सत्यजित. काव्याचा आवाज रागाने आणि दुःखाच्या संमिश्र भावनेने थोडा वाढला. ती एक पाऊल पुढे आली. मला खरोखर वाईट वाटले. मी एक माणूस म्हणून विचार करून इथे आले आहे. वाईट वाटून आणि या पाण्याच्या बाटल्यांनी या गल्लीतल्या शेकडो लोकांची भूक आणि तहान भागत नाही मॅडम. सत्य आता तिच्या अगदी जवळ आला. दोघांमधलं अंतर एवढं कमी झालं होतं की काव्याला सत्याच्या छातीची धडधड आणि त्याचा गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवू लागला. त्याचा तो रांगडा मर्दानी अवतार पाहून तिचं काळीज आतून कुठेतरी लुटपुटू लागलं होतं. तुमची ही श्रीमंती, मदत आणि ही दया तुमच्याच त्या ऑडी गाडीमध्ये ठेवा. या सत्याच्या माणसांना स्वाभिमानाने कसं जगवायचं आणि संकटाशी कसं लढायचं हे मला आणि माझ्या लोकांना नीट माहिती आहे. आम्हाला देशमुखांच्या दयेची किंवा त्यांच्या पैशाची अजिबात गरज नाही. काव्याच्या डोळ्यांमध्ये अचानक टचकन पाणी आलं. ती रागाने नाही तर पहिल्यांदाच तिच्या चांगुलपणाचा असा अपमान झाल्यामुळे आणि सत्याच्या त्या कडक स्वाभिमानासमोर हतबल झाल्यामुळे रडू लागली होती. तिचे ओठ थरथरायला लागले. तुम्ही तुम्ही प्रत्येक गोष्टीला तुमचा इगो, तुमचा ॲटिट्यूड आणि तुमची ही दुश्मनी का लावता? मी इथे देशमुखांची मॅनेजर किंवा विजयरावांची मुलगी म्हणून नाही, तर एक साधी माणूस म्हणून आले होते. कारण मला तुमची काळजी. काव्या बोलता बोलता अचानक थांबली. काळजी हा शब्द तिच्या नकळत तिच्या ओठांवर आला होता. काव्याच्या डोळ्यांमधून घळाघळा वाहणारे ते प्रामाणिक अश्रू आणि तिच्या चेहऱ्यावरची ती निष्पाप हतबलता पाहून सत्याचे पाऊल तिथेच खेळले. त्याच्या चेहऱ्यावरचा तो कडक दगडासारखा भाव एका क्षणात मध्ये वितळला. त्याच्या नजरेतली धग कमी होऊन तिथे एक कमालीची मऊ शांतता आली. त्यानं पाहिलं की ही मुलगी तिच्या बापासारखी क्रूर किंवा कपटी अजिबात नाही. ती फक्त एका चुकीच्या जगात आणि चुकीच्या परिस्थितीमध्ये अडकलेली एक साधी हळवी मुलगी आहे. सत्याचा आवाज जो आतापर्यंत तोफांसारखा गरजत होता तो एकदम मऊ, खाजगी आणि जिव्हाळ्याचा झाला. त्याने आजूबाजूला पाहिलं, मग पुन्हा काव्याकडे बघून हळू आवाजात म्हणाला, मॅडम, जर खरंच माणूस म्हणून आला असाल तर एक गोष्ट सांगतो. तुमच्या वडिलांना जाऊन सरळ शब्दात सांगा की ही बाळेगल्ली आणि हा सत्या त्यांच्या कोणत्याही त्रासापुढे कधीच झुकणार नाही. आणि दुसरी गोष्ट, सोलापूरची ही दुपारची ऊन खूप कडक असते. तुमच्यासारख्या गाड्या आणि नाजूक पुरींना ती सोसणार नाही. उन्हात जास्त उभा राहू नका, चक्कर येईल. जा, घरी जा आता. सत्या एवढं बोलून वळला. त्याने पाण्याचा पोरा हातात घेतला आणि तो पुन्हा त्याच्या मजुरांसोबत कामाला लागला. जणू काही तिथे काही घडलंच नव्हतं. काव्या तिथेच उभी राहून त्याच्या राकट घामजलेल्या पाठीकडे पाहत राहिली. तिच्या मनातल्या रागाची, अहंकाराची जागा एका संपूर्ण वेगळ्या, अनामिक आणि गोड भावनेने घेतली होती. तिला कळून चुकलं होतं की सत्या जेवढा बाहेरून वज्रासारखा कडक आणि टशनवाला होता, आतून तो त्याच्या मातीसाठी आणि त्याच्या माणसांसाठी तेवढाच सोन्यासारखा मऊ आणि हळवा होता. त्याचा हाच रांगडा पण प्रामाणिक अंदाज तिच्या काळजाला थेट स्पर्श करून गेला होता. तिने तिच्या ओल्या गालांवरून हात फिरवला, अश्रू पुसले, मागे वळली आणि तिच्या गाडीकडे निघाली. पण गाडीमध्ये बसताना तिच्या मनामध्ये एक वेगळीच ओढ निर्माण झाली होती. तिला हे माहिती नव्हतं की विजयराव देशमुखांचा पुढचा वार यापेक्षाही भयानक असणार आहे, ज्याने त्यांच्या दोघांच्या आयुष्यात एक असा वणवा पेटणार होता जिथे हा टशन प्रेमाच्या एका नव्या रंगामध्ये बदलणार होता. तर मंडळी, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला काय वाटतं, विजयराव देशमुखांचा पुढचा वार काय असेल? कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय.